हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि कसे आहात सगळे? तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की ओल्या केसात हेअर कॉम मी कशा पद्धतीने करत असते. तर तुम्ही याच्या आधीसुद्धा एक ब्लॉग बघितला आहे, पण ते खूपच जास्त ओले होते. आता ड्राय झाले आज, कारण आज जसं मी त्या दिवशी सांगितलं होतं, थोडा जरी वेळ झाला आणि लवकर कॉम नाही केला तर खूप जास्त विखरतात, तर तसेच झालेले आहेत. तर कामाकामात मी आज केस लवकर विंचरलेच नाहीत, तर पूर्ण केस माझे म्हणजे असे खूपच जास्त गुंतलेले आहेत. तर आता मी धीरे धीरे एकदम थोड्या केसात कॉम करते आणि मोठ्या साईडने, मोठ्या दाताचा जो कॉम असतो त्या साईडने करते. तर आता हे समोरचे आहेत थोडे फ्रंटचे, त्याच्यामुळं हे लवकर होतील. आणि बाकीचे जे मागचे केस आहेत ते तर तुम्ही विचारूच नका. काय करणार रे का? आता घेतला मी हा पार्ट्स. जास्त गुंता वाटल्या तर आणखी मी थोडे केस कमी करते. नाही ना, पुण्याला सकाळची गाडी आहे ना, संध्याकाळची गाडी आहे ना, 8 वाजताची. तर तुम्ही जर इतके छोटे पार्ट्स घेतले तर केस व्यवस्थित पिंजरला जातात, नाही तर नाही. तर असं करून मी बघा. एक पार्ट्स एक साईड पूर्ण क्लीन केलेली आहे, म्हणजे व्यवस्थित पिंजरून घेतलेले आहेत. स्टेशन रिपोर्ट दिला मग टाकली नवरा आणि पोस्टर मध्ये मला पोरी तिथल्या मला तिथे माहिती नाही केलं. सगळ्या मोबाईलमध्ये मोठ्या पोरीला सांगते, मोठी पोरगी काय द्या आमच्या शुभांगीच्या वयाची त्या लाईन होत्या मोठी. तर हे बघा, इथे खूप जास्त किंचरलेले आहेत आणि या साईडने खूप जास्त किंचरलेले होते. इथे मला जास्त मेहनत घ्यावी लागली. बघा, थोडे जरी जास्त आपल्याला पटापट करायचे असते आणि थोडे जरी जास्त लेअर घेतले तर आता राहिलेले आहे. हे बघा, इथे गाठ आहे छोटी, तर यासाठी पद्धतशीर हातात पकडून जिथे गाठा असले तिथे आणखी चेक करत होते, तर इथे गाठ तर अशा पद्धतीने सगळ्या केसातील गुंता मी काढलेले आहेत. बघा, काय पडलं आहे.
तर अंधार याच्यासाठी वाटत आहे तुम्हाला, कारण लाईट गेलेली आहे आमच्याकडची, तर सगळीकडे अंधारच आहे. म्हणून तर मी इथे विंडोजवळ आले आहे ब्लॉग बनवायला. तर माझे केससुद्धा विंचरून झालेले आहेत. आणि आता घेतलं आहे मी लिओनचं हेअर सिरम. तर हे लिओनचं हेअर सिरम आहे आणि थोडं घ्यायचं आहे हातावर, जास्त नको. आणि हाताला मच करूनच लावायचं आहे, जेणेकरून रिझल्ट बेस्ट मिळेल. जास्त केसाच्या आतमध्ये नाही लावत आहे, कारण तसंही हे स्कॅल्पला लावायचं नाही, नुसतं लावायचं आहे केसावर. पिंपळाचं झाड मागत 5-6 दिवस लावायचे चालू करी आईने सांगितलं ते झाड म्हणे आता एक झाड होतं, अजून एक मोठं झाड ते मोठं झाड नाही झालं. तुमच्या वर्षात 2 वेळा मोठं झालं नाही का म्हणणं तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला. आणि केस बघा, आज लेट हे केलं तर इतके जास्त निघाले आणि त्या दिवशी यापेक्षा कमी निघाले होते. तर चला मग लाईट आणखी यायचीच आहे. माझा केस विंचरूनसुद्धा झालेलं आहे आणि खाली पडलेले केससुद्धा मी गोळा करून घेत आहे. खालीसुद्धा बरेच पडले आहेत केस. तर चला, आता लाईट काही आलेली नाही. तर आत्ता आली आहे मी किचनकडे आणि किचनकडे आल्यावर लाईटसुद्धा आली. तर मग अशी खूप जास्त अंधार होता. तर चला मग आता थोडासा स्वयंपाक वगैरे करून घेते, कारण आता माझा स्वयंपाक राहिला होता. तर आता केस वगैरे विंचरले, थोडे छोटे मोठे कामं झाले. तर आता स्वयंपाक करते आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.